पुढची बातमी बघूयात। सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपेटा यांची तब्येत खालावली आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी उपोषण सुरू आहे। गेल्या 6 दिवसांपासून रश्मिता पोपेटा उपोषण करतायत। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देईपर्यंत उपोषण करणार असा इशारा रश्मिता पोपेटा यांनी दिलेला आहे। काय सांगाल, या ठिकाणी आजचा 7वा दिवस आहे, साखळी उपोषण सुरू होतंय, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? आज त्या मुलीची 7 दिवस झाले, तिची प्रकृती एवढी गंभीर झाली, शासन का अजून झोपले? तिच्या जीवावर पेट जीवाचं बरं वाईट झालं तर तुम्ही जागे व्हाल का? आज आम्हाला साखळी उपोषण करायला लागेल। तुम्ही भूमिपुत्र आहेत, भूमिपुत्रांचं नाव द्यायला तुम्ही आज लाज वाटते तुम्हाला? कुठे गेलं आता शासन? जेव्हा मतदान घ्यायला तेव्हा बरोबर येता तुम्ही आमच्या दारात, मग आता नाव द्यायला किती वेळ लावला आहे? 6 तारखेची आज 8 तारीख का केली? तुम्ही आम्हाला म्हणजे इलेक्शनच्या वेळेला भूमिपुत्रांना गाजरं दिलीत का आम्ही नाव देणार आहोत, आम्ही जाळून घेणार आहोत, आम्ही पेटवून घेणार आहोत, आम्ही राजीनामे देणार आहोत। आम्हाला राजीनामे नको, आम्हाला पेट्रोल घेऊन हे नाही पाहिजे, आम्हाला नाव पाहिजे। हे जी तुम्ही गाजरं दिली होती ती आम्हाला गाजरं नको आहेत, आम्हाला नाव महत्वाचं आहे आमच्यासाठी। तुम्हाला तुमची सत्ता असूनही तुम्ही काही करू शकत नाही, याचा अर्थ की तुम्ही या पूर्ण गोष्टीसाठी तुम्ही पूर्णपणे म्हणजे ठरलेले आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही या सत्ताधारी असून सुद्धा तुम्ही काही करू शकत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेले आहेत। एकूणच आता या साखळी उपोषण जे आहे ते आता तीव्र होताना आपल्याला पाहायला भेटतंय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, पनवेल।